ऐतिहासिक गाविलगड किल्ल्यात 2-3 दिवस अगोदर मोठ्या प्रमाणात आग लागून अर्ध्यापेक्षा जास्त गाविलगड किल्ला जळून राख-रांगोळी झाला. या आगीत किल्ल्यातील बहुमूल्य वनसंपदा जळून नष्ट झाली. याबरोबरच किल्ल्याच्या आतमध्ये बहुमूल्य वनौषधी तसेच काही दुर्मिळ चंदनाची झाडे सुद्धा नष्ट झाली. त्यामुळे गाविलगड किल्ल्याचे मोठे वनवैभव नष्ट झाल्याचे बोलले जात आहे. किल्ल्यात आग लागल्याची वार्ता अमरावती जिल्ह्यात सह संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आणि सगळ्यांनी दुःख व्यक्त केले. सततच्या आगीमुळे मेळघाटचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढत आहे. असेच मेळघाटात दरवर्षी आग लागणे चालू राहिले तर मेळघाट नंदनवन म्हणून ओळखला जाईल. परंतु येत्या काही वर्षात उजाड व्हायला वेळ लागणार नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सकाळी गड किल्ला परिसरात भेट देऊन वन अधिकारी यांच्याकडून आग कशी काय लागली याची माहिती सविस्तर घेतली व भविष्यात या परिसरात आग लागू नये याची काळजी वन अधिकाऱ्यांनी घ्यावी असे आदेश या प्रसंगी देण्यात आले. तसेच बहुमूल्य ऐतिहासिक वास्तूची जतन करण्याचे आदेश सुद्धा माननीय पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले. या प्रसंगी पालकमंत्री यांच्यासोबत जिल्हाधिकारी पवनीत कौर, माजी आमदार वीरेंद्र जगताप, महेंद्र गैलवार, विनायक येवले, दयाराम काळे, राहुल येवले, पियुष मालविया, जयंत खडके यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चूरणी.